नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये. आज मी बनवणार आहे पुरणाची पोळी. त्यासाठी लागणारं साहित्य 3 वाट्या चणा डाळ, 3 वाट्या गूळ, जायफळ पावडर, सुंठ पावडर, वेलची पावडर. हे सगळं मी अर्धा टीस्पून घेतलं आहे. चिमूटभर मीठ, डाळ शिजवण्यासाठी तेल घेतले मी 2 चमचे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी कुकरमध्ये डाळ घालून घेणार आहे. ही डाळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. ती मी कुकरमध्ये शिजायला घालणार आहे आता. आणि त्यावर उकळीचं पाणी घालायचं आहे आपल्याला. इथे मी पाणी पण उकळून घेतलेलं आहे. तीन वाट्या डाळीला आपण 6 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता आपण कुकरमध्ये डाळ शिजायला लावलेली आहे. आता ही उकळू द्यायची आहे आपल्याला. नंतर आपण त्याचं झाकण लावणार आहे. आता आपली डाळ उकळायला लागली आहे. त्यावरती जो हा फेस येतोय तो आपण काढून घेणार आहोत. हा फेस पूर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्याने डाळ हलकी होते आपली. आणि आता आपण त्यात तेल घालून घेऊयात. तेल घातल्यानंतर मी त्याला झाकण लावणार आहे. झाकण लावून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला. कुकर थंड झालाय आता. आता डाळ शिजली आहे की नाही ते मी बघून घेणार आहे. हे बघा, डाळ छान शिजली आहे आपली. हे बघा. आता आपण हे काढून घेणार आहोत. आता डाळ ही ह्या चाळणीवर मी निथळून घेणार आहे. त्याचं पाणी साईडला होईल म्हणजे. आता ह्या डाळीमध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत. गूळ घालून आपल्याला हे पुरण आहे हे शिजवून घ्यायचं आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊयात. पुरण शिजत आले आता. आता आपण हे विलायची पूड, जायफळ पूड, मीठ हे सगळं टाकणार आहोत त्यात. आणि हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. पुरण शिजलंय आता आपलं. हे पुरण शिजवायला मला 7 मिनिट लागले. हे बघा, आपण हे बघू शकतात. असा चमचा उभा राहिला की समजून घ्यायचं की आपलं पुरण शिजलेलं आहे. आता हे मी काढून चाळणीवर चाळून घेणार आहे. आता गॅस बंद करून घेतो मी. आता पुरण मी ह्या चाळणीवर टाकून आणि असं ह्या फुलपात्राने असं रगडून त्याला छान गाळून घेणार आहे. तुम्ही पुरण यंत्रातून काढलं तरी चालेल. हे बघा पुरण कसं पडलंय. आता हे सगळं पुरण मी ह्या चाळणीतून चाळून घेणार आहे. आता आपण पोळीसाठी पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 वाट्या कणिक घेतली आहे. चवीपुरतं मीठ घालणार आहे त्यात तेल घालणार आहे मी 2 चमचे. आणि छान आपल्याला हे एकत्र करून थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. पीठ मळून झालंय आता इथे. आता हे मी झाकून ठेवणार आहे. हे झाकून याला मुरू द्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत आपण पुरण करून घेऊयात. आता आपण पोळी लाटून घेणार आहोत. असा छोटा गोळा घेणार आहोत आपण पिठाचा. आणि मग त्याला असा वाटीचा आकार देऊन त्यात पुरण भरून घेणार आहोत आपण. पुरण आपल्याला जास्त घ्यायचं आहे पिठापेक्षा. असं दाबून आपण व्यवस्थित भरून घेणार आहोत तो. हे बघा. पुन्हा एकदा पिठीमध्ये घोळून आपण तो
अशी लाटून घेणार आहे मी. अशी हलक्या हाताने लाटायची पोळी, म्हणजे फुटणार नाही ती. आता पोळी लाटून झाली आपली. आता आपण ही शेकून घेणार आहोत. आपण तव्यावर असं तूप सोडून घेऊन आणि पोळी टाकून घेणार आहे मी. पोळी टाकल्यानंतर अशी सारखी करून घ्यायची आपल्याला. पलटी करून आपण त्यावर तूप सोडून घेणार आहोत. असं तूप सोडून कडेने पण तूप सोडून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे पोळी फुगते. हे बघा, पोळी फुगली आपली. मी आता ही हातानेच अशी उलटी करणार आहे. आता आपण दोन्ही बाजूने छान शेकून घेऊयात पोळीला. आणि अशाच मी बाकीच्या पोळ्याही करून घेणार आहे. आता आपण पोळी काढून घेऊया. तर तयार आहे मंडळी आपली पुरणाची पोळी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.